काल जळगावमध्ये जी घटना घडली त्याच्या संदर्भामध्ये तुमच्याकडनं कुठलं खुलासा काय आला नाही, काय नेमकं? हे बघा, 31 तारखेचा हा जो विषय आहे त्या दिवशी मी दरवर्षी 31 तारखेला देवीच्या चरणी जातो. जाणाऱ्या वर्षाला गुड बाय करतो, येणाऱ्या वर्षाचं स्वागत करतो, ते देवाच्या पायाची जेवण. आणि ही माझी 25 वर्षापासूनची परंपरा आहे. त्यामुळे मी गडावर असताना ही घटना घडली आणि ती गैरसमजुतीतून झालेली घटना आहे. आता सध्या गावामध्ये शांतता आहे आणि आमचं गाव हे 30 वर्षापासून एकतेने राहणारं गाव आहे. पण गाडीच्या किरकोळ वादावरून ही घटना घडली आणि त्याच्यामध्ये आपसात भांडणं झाली. ती आपण आपल्या चॅनलद्वारे म्हणा की माहिती, पण सगळ्यांना आव्हान आम्ही केलं आहे की शेवटी गावाची शांतता, तालुक्याची शांतता आणि राज्याची शांतता ठेवण्याची जबाबदारी मंत्री म्हणून माझी आहे, गावकऱ्यांची आहे. तरी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की आपण शांतता ठेवूया. आणि आता गावामध्ये शांतता आहे. आज संध्याकाळी 5 वाजता शांतता कमिटीची बैठक सुद्धा लावलेली आहे. पण त्यातल्या त्यात तिकडे जावं की इकडे जावं याचा संभ्रमात होतो. कारण इकडे अशा बातम्या होत्या की मंत्री नाराज आहे, चार्ज घेत नाहीये, तिकडे गेलो नाही, गावाकडे आला नाही. म्हणून बऱ्यापैकी गडावर गेल्यानंतर सकाळची आरती होती आणि काल दुपारपर्यंत मी मुंबईमध्ये पोहोचलो आणि आज तुमच्यासमोर आहे. नाही, ऑलरेडी दोघं पार्ट्यांची जी ज्या ठिकाणी गुन्ह्यामध्ये ज्या लोकांचं नाव आली होती ते सगळ्यांना अरेस्ट करण्यात आलेलं आहे. आणि मोजक्या काही लोकांमुळे ह्या ज्या घटना घडलेल्या आहेत, तर पोलीस त्या ठिकाणी तपास करतायत. आणि मला तरी असं वाटतं की गावाची शांतता प्रस्थापित झालेली आहे. पण प्राथमिक पोलिसांना जे वाटलं की कर्फ्यू लावली पाहिजे त्यांनी ती लावली होती. मला वाटतं आज संध्याकाळपर्यंत ती पण उठवली जाणार आहे. संजय राऊतांनी असं एक प्रतिक्रिया दिली आहे की एकनाथ शिंदे जे आहेत ते अजूनही अस्वस्थ आहेत. नाही, ते संजय राऊत स्वतः जरा अस्वस्थ आहे. म्हणजे संजय राऊत ह्याचा पुतळा आहे, हा पुतळा हलणारा पुतळा आहे. आणि त्यांनी सगळ्यांना अस्वस्थ केलेल्या माणसाने लोकांना अस्वस्थ कसं म्हणावं? उद्धव साहेबांना अस्वस्थ केलं, शरद पवारांना अस्वस्थ केलं, काँग्रेसला अस्वस्थ केलं, इव्हन शिवसेनेला तोडण्याकरता सगळ्यात मजबूत कार्यक्रम हा आमचा माल होता संजय राऊत. आलं का लक्षामध्ये? तर संजय राऊत म्हणजे हे आहे कोण टिपडं? आणि मी तुम्हाला सांगतो, जी राहिलेली शिवसेना आहे ना, बघा आता राजन साळवी कुठल्या मार्गावर, अमुक कुठल्या मार्गावर, हे जे दिसत आहे ना 20 आमदार, तुम्ही बघा काही दिवसांनी 10 तर आमच्याकडे दिसतील तुम्हाला. काही संपर्कात आहेत. अहो, एकनाथ शिंदे सारख्या माणसाने 2.25 वर्षामध्ये बाळासाहेबांच्या विचाराने, दिघे साहेबांच्या विचाराने शिवसेना स्थापन केली, राज्यावर राज्य केलं, कॉमन मॅन म्हणून प्रतिमा तयार केली, 57 आमदार निवडून आणले. गद्दार को गिरा देंगे, गद्दार को गिरा देंगे. माझ्या जिल्ह्यात 3 दिवस बसले हे भूत. आम्ही 5चे 5 आले, 4 खांदे आणि 1 आग्या. राऊत ठार झाला तिथंच. राम बोलो भाई राम. दुसरीकडे बीडच्या प्रकरणामध्ये आता वडेट्टीवार असं म्हणतायत की मोठ्या आकाला वाचवण्यासाठी छोट्या आकाचा बळी एन्काउंटर केला जाऊ शकतो. हे बघा, सीएम साहेबांचं स्टेटमेंट पाहिलं असेल किंवा तपासाचा जर आपण रोष पाहिला असेल तर मला नाही वाटत कोणी कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. धस कोणत्या पक्षाचे आहे? मग आपण असं कसं म्हणतात? मित्र पक्षाची ही जबाबदारी राहिली असती तर त्यांनी हे गोष्टी बोलल्याच नसत्या. आणि देवेंद्रजींचं आपण कालचं स्टेटमेंट पाहिलं असेल की कोणी काही असो, कोणताही मोठा माणूस असो, त्याला आम्ही वाचवणार नाही. आता तपास चालू आहे तर तपासामध्ये जे निघेल ते होईल. पण एक आरोप असा होतो की एक मंत्री मंत्रिमंडळात असताना त्याच्या सोबतच्या व्यक्तीवर अशा प्रकारे जर गुन्हा दाखल होतो तर चौकशी निष्पक्ष कशा प्रकारे होईल याबद्दल आता प्रश्न सुरू. हे बघा, हा आपला जरी प्रश्न असला तर शेवटी तपास तर होईल की नाही. तपासाच्या पहिलेच काही गोष्टी होतील. तपास झाल्यानंतर त्यांनी आश्वासन मंत्री महोदयांनी किंवा मुख्यमंत्री महोदयांनी केलंय आणि ऑलरेडी त्यांच्याकडे गृह खातं आहे. सर, महायुतीमध्ये ज्यांना मंत्रीपद मिळाले नाही ते नाराज आहेत. अशा नाराजांची समजूत काढण्यासाठी आता महायुतीची एक बैठक होणार आहे लवकरच. हे बघा, प्रत्येकाला वाटतं की मी मंत्री व्हावं आणि योगायोगाने ह्या सरकारमध्ये आपण पाहिलं तर 3-3 वेळेस आलेले, निवडून आलेले 50-60 आमदार आहेत. 4-4 वेळेस निवडून आलेले 25-30च्या वरती आमदार आहे. 5-5 वेळेस आता आमच्यासारखे निवडून आले 30-40 आमदार आहे. तर प्रत्येकाला वाटतं की आपण आता 3 वेळेस निवडून आलो आहे, 4 वेळेस निवडून आलो आहे, मंत्री झालं पाहिजे. आणि थोडी नाराजी असणं स्वाभाविक आहे आणि पक्षाची जबाबदारीच आहे की आपल्या आमदारांची नाराजी दूर करणं. त्याकरता बैठक लावणं काही चुकीचं काम नाही आहे. पालकमंत्री पदावर काही चढावड असे देखील बातम्या समोर येत आहेत. काय आहे पालकमंत्रीपद आपल्याला असायला हवं यासाठी सगळ्यांकडनं लढणी सुरू आहे. मागच्या वेळेस पण अशाच बातम्या होत्या. ज्यावेळेस आमचं सरकार स्थापन झालं त्यावेळेस पालकमंत्री याला मिळणार की त्याला मिळणार. पण मागच्या वेळेस 27 मंत्री होते, जिल्हे 36. आता मंत्री जास्त आहे
त्यामुळे थोडं मागण्यामध्ये प्रत्येकाला वाटतं मला बागायती शेती मिळावी, कोरडावी मिळू नये. जसं शेतकरी म्हणून भाऊबंदकीमध्ये असं वाटतं की मला हा जिल्हा मिळावा, त्याला वाटतं मला पक्षाकरता हा जिल्हा मिळाला पाहिजे किंवा माझा पक्ष वाढवेल, तिथे फुल माझं पीक पिकवेल पक्षाचं. त्यामुळे प्रत्येकाला वाटतं की हा जिल्हा मिळाला तर मी या पक्षाकरता इथं न्याय देईल. विजय वडेट्टीवारांनी असं म्हटलंय की छगन भुजबळ यांचा वापर जो आहे तो मागच्या काळात ओबीसी नेते म्हणून करण्यात आला, पण त्यांना न्याय जो आहे तो दिला नाही. त्यांना आमचा मार्ग जो आहे मोकळा आहे, आम्ही त्यांच्यासोबत चर्चा करतो, आलं तर स्वागत आहे असे त्यांनी. विजय वडेट्टीवाराकडे भांडवल राहिलं कुठे आहे? 16 आहे. जे खासदार महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त आले त्यांचे 16 आमदार येतात, पहिले त्याचं आत्मपरीक्षण करावं, मग कोणाला तरी आव्हान करावं, तुमचे सांभाळा पहिले बाबा, बाकी दुसऱ्याचं काय होतं. पाटील साहेब, गेल्या 3-4 दिवसामध्ये ज्या काही माध्यमांमध्ये बातम्या आल्या त्याच्यामध्ये आरोग्य खात्याच्या जवळपास 150-200 बंधानं स्थगित केली गेली, परिवहन विभागाच्या टेंडरला मोठ्या प्रमाणात स्थगिती दिली आहे, ठाण्याचा जो रोड आहे तर तिथला जो खाली पूल असं म्हटलं जातं त्याला देखील त्या टेंडरला 2,500-3,000 कोटीचं प्रोजेक्ट आहे, त्याला स्थगिती दिली गेली. चर्चा आता असं सुरू आहे की एकनाथ शिंदेच्या कार्यकाळ संपताना ज्या काही कामं दिली गेली होती त्याला विद्यमान मुख्यमंत्री स्थगित केली. एसटीच्या निर्णयाला देखील खरं शिंदेंना त्यांच्या कार्यपद्धतीवर हा प्रश्नचिन्ह उपस्थित आहे. नाही, मला नाही वाटत, कारण की शेवटी मधला जो पिरियड आहे तो पिरियड अधिकाऱ्यांच्या कार्यकाळातला आहे. सगळंच त्या काळात झालंय की नाही झालंय कोणी पाहिलंय अजून. त्यामुळे जोपर्यंत त्या गोष्टी उलगडा होत नाही त्यावर आपलं बोलणं उचित नाहीये. शेवटी राज्याच्या प्रमुखाला वाटलं की इथे काय होतंय तर तो स्टे देऊ शकतो, स्टे तो उठवू शकतो. स्टे म्हणजे काय कायमची बंदी नाही आहे. स्टे म्हणजे याच्यामध्ये काय निमित्त झाली आहे का, या प्रकरणामध्ये काही प्रॉब्लेम येऊ शकतोय का, त्याच्याकरता स्टे आहे. आता बऱ्याच वेळेस मागच्या वेळेस स्टे झाले ते उठले. 25-15च्या याद्यांवर मागच्या वेळेस स्टे आले होते. त्यानंतर गिरीश महाजन मंत्री झाल्यानंतर तो स्टे उठला आणि पुन्हा कामं सुरू झाले. स्टे म्हणजे काम बंद नाही आहे, स्टे म्हणजे तात्पुरती स्थगिती आहे, तपासून ते कामं पुन्हा होऊ शकतात. त्याचा अर्थ असा नाही आहे की यांच्या कार्यकाळातली कामं बंद करतायत, असं काही नाही आहे. शिंदे साहेबांबरोबरचे जे सहकारी आपले मंत्री आहेत इतर, त्यांचे खरंच बंगल्यावरून नाराजी आहे का? कोणाची नाराजी बाबा? आम्ही 10x10च्या रूममध्ये जिनून काढणारे लोक, एवढा मोठा बंगला आमच्या बापदाद्याने पाहायला नाही आहे, तर ते काय नाराजी आहे? अब्दुल म्हटले की माझ्यावरती जोपर्यंत एकनाथ विश्वास आहे तोपर्यंत मी काय नाही, मला वाटलं तर मग पुढे माझं 2.5 वर्षानंतर अब्दुल आहेत ते, त्यांचा सत्तार कधी डोक्यात येईल माहित नाही. चलो.